जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि वाढदिवसाच्या मला खूप खूप शुभेच्छा. अभिला वाढदिवसाच्या खूप 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 लाखो करोडो शुभेच्छा. येस, टँकर भरून शुभेच्छा दिल्यात मला. आणि तुम्ही पण खूप साऱ्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा इंस्टाग्रामवर हँडवर सगळ्यांवर तुम्ही खूप विश केलं. त्यामुळे खूप मनापासून आभार आहेत तुमच्या सगळ्यांचे. असंच प्रेम करत राहा तुम्ही आमच्यावर, माझ्यावर, फाल्गुनीवर, ज्ञानावर, सगळ्यांवर प्रेम करत राहा. आणि एकदम मस्त क्लायमेट आहे. आम्ही आलो आहोत महाबळेश्वरला आणि एवढा सुंदर क्लायमेट आहे. अभिचं फेवरेट डेस्टिनेशन आहे महाबळेश्वर, वन ऑफ द फेवरेट. म्हणून मग विचार केला महाबळेश्वरला जाऊया. खूप टाइमपासनं आलो नव्हतो, खूप टाइम महिन्यापासून 4 मंथ्सची होती तेव्हा मला वाटतं आम्ही आलो. त्यानंतर आमचा प्लॅनच झाला नाही. यायचंय. आणि पावसाळ्यात आम्ही नेहमी ट्राय करतो एक ट्रिप, कारण इकडे आल्यावर ना थोडंसं रिलॅक्सिंग मस्त वाटतं, छान वाटतं म्हणून. सो आज मी आणि ज्ञानाने थोडी ट्विनिंग केलेली आहे बाबाचा बर्थडे म्हणून. आणि अभिनी बाबाला शर्ट गिफ्ट केलाय डॉक्टर सनी टाकळे यांनी, तोच घातलेला आहे. आणि बाबाने आणलेले कपडे थोडेसे मॅच नाही होते, त्यामुळे मी आणि ओव्हरसाइज डेट काय कपडे मागवतो मला काय कळत नाही. मी कपडे मागवले ना. माझ्या घरी 2 टी-शर्ट आलेले आहेत, एक रेड रॅबिटची, एक केल्विन क्लेनची. दरवर्षीप्रमाणे छायाने टी-शर्ट पाठवलेले आहेत. कोण आहे छाया माहित नाहीये, पण यावेळेस छाया चुकली आहे माझ्या साईजला. मला ऍक्च्युली छाया म्हणजे कोणते पहिले सांग बलगुनी. छाया म्हणजे बॉडीगार्ड कोणी मूवी बघितला का, त्याच्यातली सलमान खानची जी छाया असते ना, ती छाया आहे. कोण पाठवतो माहित नाही. 3-4 वर्ष झाले, 3-4 वर्ष झाले ना येतात टी-शर्ट. 3-4 वर्ष झाले टी-शर्ट येत आहेत, पण ह्यावेळेस साईज चुकली आहे. छाया जरा लक्ष ठेव माझ्यावर. सो ठीक आहे. सगळ्यात आधी तर पंढरपूरला आम्ही मस्त दर्शन प्रदक्षिणा घालून आलो. त्याच्यानंतर गेलो कोल्हापूरला मी आणि निखिल. आणि कोल्हापूरवरून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि इकडे आलेलो आहे. ये देखो मेरी छुडूक देखो. बीला आवाज दे बाबू, बीला आवाज दे बीला. थांबा 1 मिनिट, आलाय तो. अभि आईंचा फोन. वाव, कोण आहे सुंदर कोण आहे का माझ्या बाळ. काय ना चाकू खाल्ली का. हा, काय काय खायला मिळतंय. सगळे आहेत ना. दीदी आहे ना, दीदी आहे तर सगळी मजा चालली आहे. छान आहे. पण मला आवडलं जे फाल्गुनीने आज घातलंय ते इंडियन प्लस वेस्टर्न असं त्याचं मिक्सर. ड्रेस आहे तो मी झिंक लंडन या वेबसाईट वरनं घेतलेला आहे. परत मी बोलते लिंडा तुम्ही जाऊन सपोर्ट करा. यस. अँड ये है मेरा बबल्या सगळं जंक फूड. आणि हे मी आज घातलेलं आहे व्हाईट, जे की संध्याकाळपर्यंत ब्लॅक होईल आय गेस, कारण की इकडे पाऊस पडतोय आणि चिखल आहे. आणि आय हेट चिखल अँड पाऊस ऑल्सो. आणि इथे आमच्या मामी वाटतच नाही काय मामी बोलायचं, मामी वाटतच नाही. आणि इकडे आमच्या नव्यांजल ताई. आणि इकडे आमचे डॉक्टर सनी टाकळे. आणि इकडे सकाळ सकाळ अभ्यास चालू आहे सीमा शेटे यांचा पूजा झाली. येस. काल पण मिसळ खाल्ली, पण ही आहे आमची महाबळेश्वरची मिसळ. आणि हे ड्रॅगन फ्रूट्स आम्ही ना शेतीतून आणले, डायरेक्ट शेतातून फार्मिंग हे केली आहे, हार्वेस्टिंग केली आणि घेऊन आलो. हा ड्रॅगन फ्रूट आमच्या इकडे पनवेलला 110 रुपयाला मिळतो आणि 100 रुपयाला मी किती आणले बघा, डायरेक्ट फार्ममध्ये. एवढा फॉग आहे ना, मजा येते. फॉग आहे. बायका बर्थडे इन महाबळेश्वर. खूप मजा येते. फोटो सेशन तुमचा करू दे. येस, पहिले व्हिडिओ सेशन कर. आम्ही आता फक्त छान असे फोटोशूट करा. नाहीसू पळू नको, पडशील आणि दात सगळे पडतील बाळा.
आमना ऐसा गाडी आहे, गाडी. आणि आम्ही आमच्या बॅग्स इकडे हे लोड होत आहेत आणि आम्ही इथे फोटोशूट चालू आहे. बघा एक कपल बघा आमचं कुठे गेलं आणि हे बघा कुठे आहे. आणि एवढं मस्त वातावरण आहे ना फोटो काढायचं. या दिखाव हमको दिखाव. अभीच्या वेळेत फोटो काढ ना. अभी नको कशाला आला तोच बाबा. अभी बर्थडे बॉय. सो आम्ही आमच्या तिन्ही पण गाड्या निघालेल्या आहेत. एक अभिमामा आणि मामीनं पॉइंट बघायचं म्हणून. आम्हाला तर काही इंटरेस्ट नाही खरं. आम्ही एवढ्या आलोत ना पॉइंट बघण्यात. बघितलंय पण मला आवडतो तो पॉइंट. ओके बरं मग ठीक आहे. आणि क्लायमेट चांगलं आहे ना. मस्त क्लायमेट आहे तिथे. छान वाटतं एलिफंट. मंडळी आलेली आहेत आमची कुठल्या तरी पॉइंटला. एलिफंट पॉइंटला आली आहे. तिकडे एलिफंट हेड आहे आणि असं हत्तीचं डोकं आहे असं मला. इन शॉर्ट केप्स पॉइंटला जे एलिफंट हेड आहे ना तेच ते इकडनं. ओके ठीक आहे गाईज. यू गाईज कॅरी ऑन. आम्ही गाडीत ती नानू झोपतो आणि कहाणी में ट्विस्ट हो गया. हम लोग गाडी में बैठ रहे. गाडीत बसायचं का नाही मम्मी बसत होती हिला घेऊन पण ती जायलाच तयार नाही. ती राहणार नाही तुमच्याकडे. बिस्किट जाऊ दे. आमची मंडळी आली हत्तीचं डोकं बघायला पण इथे काही डोकंच दिसत नाही. फोटो छान आहे तिला पण इथे. नाही इथे उभं राहून सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्या लोकांना जायचं मार्केटमध्ये शॉपिंग करायला. आणि पाऊस एवढा पडतोय की कसली शॉपिंग आणि कसलं काय मला कळतच नाही. आणि दिसत पण नाही. हे बघ समोरचं काहीच दिसत नाही. पावसाळ्यात मला वाटतं कपडे भिजलेले कपडे घ्यायला लागतील यांना शॉपिंगचे. इथे पण नाही लावू शकत कारण पार्किंगला जागा नाही मार्केट जवळ. इकडे पण लावू शकतो. बरं गाडी एवढी सांभाळून पार्क केली आहे बघा. इथून उतरायला जागा नाही. हा इथून उतरला दुसऱ्या साईडून. थंडी आहे ना. छत्री पकड रे जरा. जॅकेट घालू दे. आम्ही तुम्हाला अख्ख्या मार्केट शोधून आलो स्टार्ट टू एंड. अरे उठली तू नंदा उठलीस. काल हे लोक इथे मॅगी खाऊन गेले ना रात्री आम्हाला सोडून. मस्त मसाला मॅगी छान आहे मार्केटमध्ये. पण आता आम्ही घेतोय पोटॅटोचं ते काय म्हणतात त्याला पोटॅटो स्प्रिंग. हालत खराब झाली इथे थंडीने. कधी दिसतो बघा रे गुंडू फक्त शॉपिंग फक्त शॉपिंग. दुसरं काय नाही दिसत. यो हे सोनू तुला नवीन शूज हवं आहेत. नवीन शूज हवेत का. कोणते किचन नानाकडे कमीत कमी नाही म्हटलं तरी 25 ते 30 जोड असतील ना. हवेत तुला शूज नवीन. मिकी माऊस घ्यायचे ना. मीच बँकॉकला गेलेलो. बँकॉकवरून मी दोघींना 5-5 जोड आणलेले. मिकी माऊस कुठं आहे. हा मिकी माऊस इथे पाहिजे तुला. मिकी माऊस पाहिजे. मिकी माऊस पाहिजे का. तो वर आहे दिसला का. हा मिकी माऊस डबल घ्यायला लागतो ना. बघू शूज घालून. हे पण शूज बघा. हे ठाणेवाल्यांकडनं घेतले. अच्छा थायलंडचे आहेत का हे. नानू दाखव. हे राणी बघू. वाव किती छान छान आहेत. माऊ कुठे आहे. माऊ माऊ. हा ठीक आहे अजून होईल फाल्गुनीला. हे काय हे काय अगं कशाला काढते तू. मिकी माऊस घालायचंय तुला. काय घालायचंय. मिकी माऊस का मी काढतो. हे काय घातलंयस. मिकी माऊस बघू कसे घातलंय. फिरव त्याला फिरव. मिकी माऊसला फिरव गोल.
गोल फिरव. ब्राऊन नाहीये तुझ्या मापाचं. हे बघ. अरे किती छान. इकडे बघ, इकडे बघा. बालगीत तुला किती मजा येते बघ. शेट बोला. आणि यांची शॉपिंग काही संपत नाही या पोरींची. त्यांनी पण घेतलेला आहे बायकोला आणि कोणाला तरी. मला घ्यायची गरज लागत नाही. फार थंडी आहे दीदी. इकडे दीदीचे शूज बघा, नवीन चप्पल बघा दीदीची कशी आहे. प्राइस पाहिजे तुला मिकी माऊस? टॉय नाही घ्यायचं. मिकी माऊस पाहिजे का तुला? हा पपेट हवाय का मिकी माऊसचा? हवाय का? पकडीला मी तिला हातात घालून दाखवतो तर तिला कळेल. काका द्या जरा काढून. घे नाही मला नाही 2 मिनिटं तर घे. हे बघ नानू, नानू बघ मिकी माऊस. हाय हाय. कसं वाटतं बघू ते. स्टार वाल्यापेक्षा हे 1, 2, 3 वाले छान आहेत फाल्गुनी का? थोडा आणि याच्यात एक मोठी साईज मिळेल का? एक साईज मोठी पण दाखव. सो तुम्ही पण जर कधी महाबळेश्वरला आले आणि खूप छान फूड खायचं असेल तर श्रेयसमध्ये या, कारण की आम्हाला खूप आवडलेला लास्ट टाइम. त्यामुळे काल पण मी इथून पार्सल घेऊन गेलेलो आणि आज पण इथे झालो आम्ही सगळे. बाकीचे आले नाही आहेत कारण की गाडी आतमध्ये अडकली आहे. मी पुढे आलो टेबल बुक करा. बासा तवा आणि हे आमचं सगळी आमची टीम आहे इकडे. गरम आहे खायचा खूप. नानू नवीन प्रॉपर्टी बघायला आलेलो आहोत आणि पूर्ण फॉग आहे आतमध्ये पण. आमचा ॲडव्हेंचर आहे ॲक्च्युली. आम्ही चाललोय ॲडव्हेंचर टूरवर वाटतं. फायनली हा आम्ही एक 5 BHK विला बुक केलेला आहे. हा पहिला बेडरूम आहे, जे की सगळे बेडरूम मास्टर बेडरूम आहेत. हा पहिला बेडरूम आहे. दुसरा बेडरूम आहे. इकडे लॉक आहे वाटतं. आणि हा तिसरा बेडरूम आहे. हे 2 बेडरूम खूप भले मोठे आहेत. 4 बेडरूम आहेत. आणि हा लिव्हिंग स्पेस आहे इकडे छान असा. आणि इकडे किचन आहे. सो आमची मंडळी रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा बड्डे बॉय रेडी झालेलो आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत बड्डे डिनरला, बड्डे पार्टीला. आणि आम्ही जो घेतला त्याच्या बाहेर एवढा भारी ग्रीनरी आहे, काय म्हणणार. चलो लेट्स गो. बड्डे डिनर कुठे असणार आहे आणि बड्डे पार्टी कुठे असणार आहे. आम्ही डिनरला निघालो पण बघा एवढा फॉग आहे की समोरचं काहीच दिसत नाही. आमच्या गाड्यांचा स्पीड बघा किती आहे. फक्त 10चा स्पीड. 10च्या स्पीडला गाडी चालवायला लागते कारण की काहीच दिसत नाहीये फॉग असल्यामुळे. हे बघ किती गाड्या थांबल्यात पण पुढे. फायनली वी आर इन मेरिडियन आणि डिनर, बड्डे डिनर इकडे असणार आहे. आणि याच्या गाडीत लाईटच फार भारी आहे रे. तुझ्या गाडीत एक नंबर. आणि आमचा आणि माझ्या कुकड्याची झोपली आहे ग. हे कुकडू बाळ. वेलकम टू बड्डे डिनर. येस, सुपर एक्साइटेड कारण आधीचं काहीतरी स्पेशल आहे. त्याच्या अनाउन्समेंट आहे खूप एक नव्या पर्वाची, तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि निखिल गोवा आहे का?
ना सफर और ये मौसम हसी. छान आहे ना. आम्ही अॅनिव्हर्सरी झालो त्यांची. हा ना. मला ना खरं म्हणजे मला अशा मोठ्या मोठ्या हॉटेल आहे ना राहण्यात. फाल्गुनीचा जॅकेट आणलाय का. वेलकम वेलकम गाइज. एक्साइटेड आहे का नवीन ची सुरुवात करतो त्याच्यासाठी. या तुम्हाला माहितीच नाही ना रे अजून. तुम्हाला कळेल. डॉक्टर सनी आर यू एक्साइटेड फॉर न्यू स्टार्ट. सुपर एक्साइटेड. अरे तू तर मिस करतो तुम्हाला. मामीला माहिती. एक्साइटेड. सो सगळे एक्साइटेड आहेत नवीन जे काय आपण सुरुवात करणार आहोत त्याच्यासाठी. आणि माझ्या बड्डे निमित्त आपण ती गोष्ट लॉन्च करतोय. तर थांबा थोडा वेळ थांबा. डिनर वगैरे सगळं झाल्यावर आपण त्या सगळ्या गोष्टी रिव्हील करू. आणि खूप सारं प्रेम द्यायला विसरू नका. आणि जसं आमच्यावर प्रेम आहे तसं त्याच्यावर पण करा तुम्ही. आणि पब्लिक आमची बसलेली आहे इकडे. आणि आमचा स्टार्टर आय थिंक मेन कोर्स पण आला डायरेक्ट. या सुरमई म्हणजे आमच्या शेटला कुठे गेलं तरी पण चालतं. सगळ्यांची काळजी घेतलेली आहे बड्डे बॉयने. ये इधर दे ना. छान असं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि सगळे माझ्या बड्डेला आले तर मला खूप छान वाटलं. या इकडे ए बबल्या कमी. सो सगळे माझं बड्डे सेलिब्रेशन खूप छान झाला. आणि पहिली गोष्ट तर स्टार्टिंग अशी झाली की पंढरपूरला मी गेलो. त्याच्यानंतर आई पप्पा सुद्धा आम्ही दरवर्षी सगळे जातात. ते त्यांच्या ग्रुप बरोबर जातात, मी माझ्या ग्रुप बरोबर जातो. आणि ह्या बड्डेला मी सगळ्यात जास्त मिस केलं असेल माझ्या घरात. मी म्हणजे इकडे असून मी घरातल्यांबरोबर सेलिब्रेट नाही केलं. म्हणजे आई पप्पा दादा वहिनी हे पण माझी फॅमिलीच आहेत. पण ते पण मला पाहिजे होते. पण ठीक आहे मी घरी जाऊन त्यांच्याकडून केक कापून घेणार आहे हे 100% आहे. आणि इकडे माझा बड्डे महाबळेश्वरला खूप छान. सनी दादा, रचना, सीमाबाई, अभिमामा, श्रुती मामी, फाल्गुनी, नायसा, ज्ञाना आणि निखिल. बट ऑब्विसली निखिल. सो खूप छान सेलिब्रेट केलं. मला खूप आवडलं. म्हणजे ह्या वर्षीचा बड्डे माझ्यासाठी अजून एक न्यूज सुद्धा आहे की ती आता तुम्हाला थोड्या वेळात दिसणार आहे. की खूप छान आम्ही एक नवीन स्टार्ट केलेलं आहे. आणि सगळ्यांचा सपोर्ट पण तेवढाच आहे. आता यांना ऑलमोस्ट कळालेलंच आहे सगळ्या गोष्टी. तुमच्यापर्यंत पण आता येईल. आणि ती जी न्यूज आहे ती ही आहे. तू तिकडे जा. ती न्यूज अशी आहे की छोटेसे लिंबू टिंबू इज हिअर. सो हा आपला आता एक आपण नवीन बेबी ब्रँड काढलेला आहे. बेबीचे ॲक्सेसरीज, बेबीचे कपडे, ज्या काही गोष्टी बेबी रिलेटेड आहेत सगळ्या आपल्या ब्रँडच्या असणार आहेत. आपला पर्सनल ब्रँड आहे. मॉम अँड मी नेक्स्ट आणि अबुनी या दोघांनी मिळून हा ब्रँड काढलेला आहे. आणि लवकरच तुमच्या भेटीपर्यंत या सगळ्या गोष्टी येणार आहेत. इंस्टाग्राम हँडल मी इकडे मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जाऊन त्याच्यावर फॉलो करा. आणि आता हे सध्या लॉन्च केलेलं पण अजून फोटोशूट आणि हे सगळं झालेलं आहे. ऑफिशियल साईट सुद्धा मी इकडे मेन्शन करतो वेबसाईट की त्याच्यावर जाऊन तुम्ही
परचेस करू शकता किंवा इंस्टाग्रामवर परचेस करू शकता. पण ते सगळं परचेस करण्याची डेट असणार आहे 20 जुलै. त्याच्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी परचेस करता येतील. तोपर्यंत आपल्या इंस्टाग्राम हँडलवर जा आणि वेबसाईटवर जा. तुम्हाला सगळ्या गोष्टी तिकडे बघायला मिळतील कसं काय असणार आहे. सगळ्यांनी बघितलं असेल हा जो ड्रेस घातलेला आहे ज्ञानानी तो आहे लिंबू टिंबूचा आणि आमची ब्रँड अँबॅसेडर सुद्धा ज्ञानाच असणार आहे. जे काही कपडे तुम्ही ज्ञानाला घातलेले बघाल याच्या पुढे सगळे लिंबू टिंबूचे असणार आहेत. आणि तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर इंस्टाग्राम हँडल परत आपल्या वेबसाईट सगळ्यावर जाऊन तुम्ही चेक करा. सो हे दोन्ही अवेलेबल असणार आहे ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा. डिटेल्ड मध्ये आम्ही लवकरच अजून एक ब्लॉग मध्ये मेन्शन करू. ऑपरेशनल 20 जुलैपासून होणार आहे पण त्याच्या आधी तुम्ही नक्कीच जाऊन इंस्टाग्राम हँडल फॉलो विजिट करा आणि कॉंग्रॅच्युलेशन आम्ही तर आहोत. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सो तुम्हाला आमचा हा नवीन जो पर्व चालू होतोय तो तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि जेवढं तुम्ही अभूमीला प्रेम देता, ज्ञानाला प्रेम देता, नव्यांजलला प्रेम देता, नायचाला प्रेम देता तसंच प्रेम आपल्या लिंबू टिंबूवर सुद्धा करा आणि पूर्ण महाराष्ट्रात देशात पसरू दे. हे लवकरात लवकर तुमच्या प्रेमात. खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा. पाय सरळ इथे उभी राहा. ये उभी राहा. ये लवकर ये इथे ये मध्ये या. गुड गर्ल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अभी. हॅपी बर्थडे टू यू. And congratulations for Limbu and Timbu. Limbu Timbu. आई तिकडनं थँक्यू वन्स अगेन. आई ओके चष्मा पाहिजे तुला नाही तुला घे ना. बस का मला माहितीये का ज्ञानाचा स्क्रॅप. मेनी मेनी हॅपी. ए सगळ्यांनी एकाच फोननी द्या. ए मामा हे लिंबू टिंबू लिंबू टिंबू. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी बर्थडे. थँक्यू. फाल्गुनी तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. बरोबर बेरवीचा. अरे चमचा घेत होतो म्हणून थांबलो. फाल्गुनीला पण कॉंग्रॅच्युलेशन. ड्रेस पुसायला गेला मी वेट टिश्यू आणते. जिजू पकडायला थँक्यू एव्हरीवन. आणि या सगळ्या आमच्या प्रोसिजर लिंबू टिंबूच्या प्रोसिजरमध्ये निखिलनी पण खूप साथ दिली आम्हाला आणि याच्या पुढे पण असणारच आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स फक्त फाल्गुनी एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स फक्त आम्हाला दोघांनाच नाही तर मॉम अँड मी नेक्स्ट यांना सुद्धा आहे कारण की आम्ही ते जॉईंट व्हेंचरमध्ये हे सगळं चालू केलेलं आहे. ऑफलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली ॲड्रेस दिलेला आहे तिकडे तुम्हाला ऑफलाईन मिळेल मॉम अँड मीच्या स्टोअरमध्ये हे सगळं. आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर खाली वेबसाईट दिलेली आहे आणि इंस्टाग्राम हँडल दिलेला आहे तिकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. पण ते 20 जुलैच्या नंतर सगळं तुम्हाला परचेस करायला मिळणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. आणि जसे ज्ञानाला आपण काय गोष्टी एक नवीन इंट्रोड्यूस करतो त्याच्या तुमच्यापर्यंत सगळं येणारच आहे. अजून काय बोलायचं? काही नाही सुपर एक्साइटेड आहोत. जसं तुम्हाला आमच्या मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला आम्ही जे वेअर करतो किंवा ज्ञानाला जे वेअर करायला लावतो ते खूप गोष्टी आवडतात. आमची चॉईस आवडते आणि आमची चॉईस मोस्टली आम्ही मॉम अँड मी बनवून घेतो. सो वी थॉट ऑफ एकसाथ यायचं आणि काहीतरी तुमच्यासाठी काढण्याचं म्हणून हा एक प्रयत्न आहे. सो तुमची साथ आम्हाला पाहिजेच नक्कीच यासाठी. लेट्स सी कितपर्यंत पण तुम्हाला 20 जुलैनंतर छान असं सगळं बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. तोपर्यंत नक्कीच आम्हाला प्रेम देत राहा. फॉलो करा. खूप सारं प्रेम द्या आणि साथ. आणि आपल्या लिंबू टिंबूवर फक्त मुलींचे नाही तर मुलांचे सुद्धा लहान मुलांचे सुद्धा कपडे मिळणार आहेत आणि खूप छान क्यूट बेबीजचे फ्रॉक म्हणा किंवा लहान मुलांचे इंडियन आणि ट्रेडिशनल इंडियन
आणि वेस्टर्न ह्या सगळ्या कपड्या तुम्हाला मुलगा आणि मुली दोघांचे मिळणार आहेत. ॲक्सेसरीज पण आपण लवकरच अपलोड करतोय. सो स्टार्टअप काय बघा. ना चला व्हिडिओ काढतो. ए फिर राउंड राउंड कर. राउंड 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 करा. राउंड राउंड करा. करा राउंड राउंड करा. आई सोबत करते ये. एक मिनिट साईड. सो कसा होता कशी होती माझी बर्थडे पार्टी गाईज. एकदम छान, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. आम्ही कसं केलं काय तुम्ही कसं केलं म्हणजे पार्टी माझी. प्लॅनिंग आमची, आयडिया आमची. येस प्लॅनिंग यांची, आयडिया यांची, पण बर्थडे माझा. येस बर्थडे माझा होता. लिंबू टिंबू ब्रँड आपला सगळ्यांचा आहे. बाबा पडलं असतं आता. लिंबू टिंबू ब्रँड आपल्या सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांचा असल्यासारखंच आपलं असल्यासारखंच प्रेम द्या त्याच्यावर. आणि लवकरात लवकर आता तुम्ही मी इंस्टाग्राम हँडल इकडे टाकलेला आहे, जाऊन तुम्ही फॉलो करा आणि लवकरात लवकर सगळ्या पोस्ट बघा. आणि हे बघा, हे आमचे नवविवाहित दाम्पत्य जग्यांचं. अभिजित विजय जगे अँड श्रुती अभिजित जगे. जस्ट मॅरेज. कसं होतं, तुम्हाला कसं वाटलं माझं बर्थडे? बर्थडे पण मस्त होता आणि तुमचं गुड न्यूज पण छान आहे. त्याबद्दल तुझं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. येस आपल्या इथे पण लवकरात लवकर हे सगळं आपण प्रोडक्टचं एक आउटलेट बघूया. शहापूरला पण आम्ही विचार करतो की एक आउटलेट बघूया आणि तिकडे पण आपल्या लिंबू टिंबू ऑफलाईन मिळेल. इकडे मिळतोय पनवेलला कामोठ्यामध्ये. सो शहापूरला पण आपण ट्राय करतो की ठाणे, शहापूर आणि अशा 2-3 सिटीजमध्ये आपण ते आपला ब्रँड कोणत्या शॉपमध्ये ऑफलाईन मिळेल असा आपण ट्राय करतोय. येस लिंबू टिंबू. लिंबू टिंबू. येस बोला लिंबू टिंबू. लिंबू टिंबू रॉक्स. फायनली आलेलो आहोत आणि पॅकअप झालेला आहे. बड्डे माझा संपलेला आहे आणि लिंबू टिंबूचं सगळ्यात पहिले आम्ही आमच्या घरात सांगितलं. आई पप्पांना सरप्राईज दिलं. आई पप्पा, दादा आणि चेतनाला. आणि आई पप्पांना सुद्धा मी इन्व्हाइट केलेलं आहे की बड्डेला तुम्ही. आई पप्पा अजून पण साताऱ्यातच होते. आज सकाळी ते निघाले कारण की आईची उद्यापासून स्कूल आहे, त्यामुळे त्यांना जमणार नव्हतं यायला. नाही तर त्यांच्यासाठी पण इन्व्हिटेशन होतं. ॲक्च्युली त्यांचं ना त्या दिवशी ते पंढरपूरला गेले, तर पंढरपूरला त्यांचं दर्शन नाही झालं. खूप गर्दी होती. इनफॅक्ट अभिला पण मुश्किलने ना सकाळी 5:30 ला गेले. खूप प्राऊड होता. निखिल सुद्धा गेले तर निखिल पण बोलतो की खूप यावेळेस प्राऊड होतं. सो त्यांनी बाकीचं मग भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. तुळजापूर, गांगापूर, सोलापूरला पण सोलापूर वगैरे भरपूर काही कव्हर अप केलं. येताना पण त्यांनी वाटतं पंढरपूर ट्राय केलं, पण बोलतात आज तरीही खूप गर्दी होती. आणि उद्यापासून आईची स्कूल आहे आणि दादा जस्ट 2 दिवस आधीच महाबळेश्वर येऊन गेलेला. नाहीतर तो पण आम्हाला जॉईन झाला असता. ऑलरेडी त्याच्याबरोबर प्लॅन होतच की तो बड्डेला येणार होता, पण तो आत्ताच मी जाऊन आलेलो आहो. तर म्हणून मग त्याला येता नाही आला आणि घरी कोणीच नव्हतं. आई पप्पा पण आता येतील. सो त्यामुळे ते येऊन नाही शकले. आणि अभिला खूप मनापासून इच्छा होती की त्याच्या बड्डेला कुठेही असू दे आम्ही, पण ते बड्डेला तुमच्यापर्यंत पोचवू आम्ही. ही गोष्ट जी आहे ती आठवण राहील. सो म्हणून त्याच्या बड्डेला, नाहीतर म्हणजे आई पप्पा घरात सगळ्यांना ऑलरेडी सांगितलं, माहिती आहे आणि दे आर ऑल्सो व्हेरी हॅपी की वी आर स्टार्टिंग विथ समथिंग न्यू. सो त्यांचा सुद्धा आमच्याबरोबर भरपूर मोठा साथ आहे. त्यांच्याशिवाय आम्ही या गोष्टी नाही करू शकत. लाईक इकडची फॅमिलीज इकडचे सगळे एकच आहेत आम्ही. सो त्यांच्या विदाऊट आम्ही नाही काही करू शकत.
पण अभिची इच्छा होती की त्याच्या बर्थडेला हे रिव्हील व्हायला पाहिजे म्हणून ते बर्थडेला रिव्हील केलेलं आहे. येस. आणि हे सरप्राईज माझ्या बर्थडेला हे फक्त तुमच्यापर्यंत होतं, माझ्या घरात सगळ्यांना माहिती होतं. हे बोलण्याचं कारण असं की कालच्या ब्लॉगमध्ये काही लोकांनी कमेंट केलं की सरप्राईज आई पप्पांना नाही देता आलं का, आणि त्यांना नव्हतं का द्यायचं, त्यांना का नाही घेऊन आला. अरे थोडंसं तरी इथून विचार करा की आई पप्पांना सांगणार नाही का आम्ही. आम्ही जेव्हा चालू केलं कोणतेही आमच्या घरातले डिसिजन असू दे, आम्ही शेवटी ते घरात मोठे आहेत त्यांना विचारूनच करतो. असं नाही आहे की त्यांना डायरेक्ट कुठलं सरप्राईज हे असं करणार. एवढं सरप्राईज नाही देऊ शकत तुम्ही, नाहीतर एवढं सरप्राईज दिलं तर संपलं माझं कार्यक्रम. सो इट्स ओके. एव्हरी फॅमिली हॅज डिफरंट म्हणजे काय बोलतात त्यांचं प्रत्येक फॅमिलीचं पर्स्पेक्टिव्ह वेगळं असतं, सगळं वेगळं असतं. आम्ही असे आहोत की आम्ही जे सगळ्यांना मिळून मिसळून आमच्या फॅमिलीमध्ये आमचं कसं आहे की आम्ही काही असू दे आम्ही सगळ्या काही गोष्टी शेअर करतो. भले कुठे जायचं असं छोटी असो मोठी असो गोष्ट, पण आम्ही 6 जण नेहमी बसतो, बोलतो, त्याच्यावर डिस्कशन करतो कसं करायचं वगैरे. ठीक आहे, प्रत्येक गोष्ट आम्ही ब्लॉगमध्ये दाखवत नाही म्हणून ते असं नाही आहे की असंच आहे तसंच आहे. ठीक आहे, इट्स ओके. आम्ही खूप वेळा ट्राय करतो की इग्नोर करायचं जे काही कमेंट्स येतात, पण ॲट टाइम्स असं वाटतं की बोलायला पाहिजे, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी आहेत जे ब्लॉगमध्ये दिसत नाही पण ते आहेत तसं आहे असं नसतं काही. एनिवेज ठीक आहे. सरप्राईज कसा वाटला तुमच्यासाठी हे सगळं कमेंट करून सांगा. आणि कमेंटमध्ये लिंबू लिहायला विसरू नका कोणीच, कारण की लिंबू आपल्याला पोचवायचं आहे प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या बेबीपर्यंत आणि होणाऱ्या बेबीपर्यंत. आणि थोड्याच दिवसात अजून काय काय लॉन्च होणार आहे तुम्ही बघा लिंबू पेजवर. इकडे इंस्टाग्राम पेज तुम्हाला दिसतोय, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि लवकरच तुम्ही शॉपिंग करायला रेडी राहा. आज ना मी अनुला जो ड्रेस घातला तो वन ऑफ लिंबूचाच आहे. तर आम्ही आता इथे रेस्टॉरंटमध्ये जिथे गेलेलो ना तर तिथे तिने एका वेटरेसने विचारलं यू लुक सो प्रिटी, इज युअर बर्थडे टुडे. तर तिला बोललं नो इट्स नॉट अ बर्थडे, फादर्स बर्थडे इज दॅट टुडे. तो म्हणजे छान वाटत होता तो ड्रेस. तो कधीपासून अशी इच्छा होती की काहीतरी चालू करायला पाहिजे आणि फायनली वी हॅव स्टार्टेड. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मॉम अँड मी नेक्स्ट वाल्यांची खूप मोठी साथ आहे. आम्हाला आमच्यासोबत आहेत प्रत्येक एक वेळेस आणि प्रत्येक एक बाबतीमध्ये आम्हाला नॉलेज देण्यापासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत त्यांची साथ आहे. म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे सगळं लिंबू चालू केलेलं आहे. ऑफलाईन स्टोअर पण त्यांचा आहे, ऑफलाईन स्टोअरमधून पण शॉपिंग करू शकता, ऑनलाईनमधून पण शॉपिंग करू शकता आणि खूप काही गोष्टी येणार आहेत लिंबूवर. आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि जसं अबुनीला प्रेम देता लिंबूला पण द्या. आणि आजचा ब्लॉग इकडेच संपवतोय. माझा बर्थडे संपलेला आहे. असंच प्रेम देत राहा आणि सगळ्यांनी विश केल्याबद्दल थँक्यू परत एकदा. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.